सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. ही पिल्लं लय आगाव झालीत. ह्या दिवाणच्या खाली ना सगळं घेऊन जातात, चप्पल, सॉक्स, घासणी पण भांड्याची घेऊन जातात. काल किती शोधली तर नंतर बघितलं ते बाहेर घेऊन आले ते खेळण्यासाठी. तर माझं चालू आहे स्वयंपाक. त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेत. भाजी बनवायची आज घेवड्याची मस्त, तर त्याच्यासाठी घेवडा पण निवडून घेतलाय. हा आमच्या दिराच्या रानातला मस्त असा घेवडा आहे. गेल्या वर्षी आमच्याकडे घेवडा होता, ह्या वर्षी केला नाही आहे, पण आता समोर जे रान नीट केले तिथे थोडासा घेवडा करायचा असं आमचं चाललंय. तर 2 पाण्याने हा घेवडा धुवून घेते. मला जाताना आत्या काय करून गेल्यात, एकटीनेच मी घेवडा निवडला. वेळ जातो घेवडा निवडायचं म्हणलं की. रात्री वगैरे निवडून ठेवला की सोप्पा पडतो फोडणीला, पण रात्रीला आणि नेमकं रात्रीचं नको वाटतं अंधारात, पण एकही शेंग खिडकी नाही आहे. मी निवडून घेतला. आत्या गेल्यात पुढे गवार खुरपायला. गवारीचं आता काम थोडंच राहिलेलं आहे. नंतर आम्हाला परत त्याच्यात थोडीशी गवार लावून काढायची आहे. जिथे जिथे पातळ गोली तिथे लावायची. तर जाताना त्या पीठ मळून गेल्या. लसूण वगैरे सोलून देऊन गेलेले आहेत. आता मी फोडणी घालते. काय करते, लसूण टेचून साधी आपलं जास्त काही हे करायचं नाही आहे. नुसतं आपलं हे करायचं, जिरे मोहरीची फोडणी, घरचा येसूर अशी घालून घेवड्याला फोडणी घालायची, हळद वगैरे घालायची, नंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं. इकडे आरावरती दूध गरम करायला ठेवले. घेवड्याला पलीकडे फोडणी घातली आणि अलीकडे सुरुवात केली मी चपात्या बनवायला. कारण चपात्या भाकरी असं असतं, मग वेळ जातो म्हणून 2 चुली आहेत. तर मी काय करते, भाजी फोडणी मारते आणि पलीकडे आरावरती शिजायला ठेवते. तर आपला आता घेवडा शिजलेला आहे. त्याच्यात शेंगदाण्याचं कूट वरून थोडीशी कोथिंबीर वगैरे चिरून घालते. तर झालेली आपली मस्त अशी गावाकडच्या पद्धतीची घेवड्याची भाजी तयार. ह्याच्यात मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण मग जास्त सुकी पण नको वाटते. तव्यात केली ना की खूप छान भाजी होती घेवड्याची. तर मला कमेंट्समध्ये म्हणतात की ताई तू आरावरती भाकरी भाजत जा. तर चला, मला शेवटची एक तुम्हाला आरावरती भाकरी भाजून दाखवावी. आरावरची भाकरी खरंच खूप चवीला मस्त लागते. हे बघा किती छान अशी कडक झाली आहे मस्त भाकरी. पण काय होतंय, वारं सुटलेलं असतं. हा आर असा बाहेर काढला की आमच्याच असा अंगावरती त्याच्या ठिणग्या उडतात, म्हणून मी आरावरती शक्यतो भाजत नाही भाकरी. तर आता झालेला आहे स्वयंपाक. बाकीची कामं करायला सुरुवात करूया. आतमध्ये आले शेळ्यांना पाणी हे करायला, आणि म्हणलं कोंबड्यांनाही पाणी ठेवावं. तर बिचारे घाबरले. त्यांना वाटलं की कोण म्हणजे मुंगूसच आला आहे. आणि तिकडे आई गेली कोपऱ्यात की तिच्या अंगावरती जाऊन बसलीत. फक्त 6 पिल्लं राहिलीत आता आमच्याकडे. 2 दिवस झालं काय करतोय काळजीने, तिकडे आम्ही रानात चाललो की झापाखाली परत रिटर्न हिला कोंडून जायचं. किती डबल डबल काम आहे बघा. पण करायचं काय आता, इनमीन्स 15-16 पिल्लांपैकी फक्त 6 पिल्लं राहिली. तर रानात काय काम चालू होतं, दोघीजणी गेलो खुरपायला, पण परत मग हे म्हणले की ये आपण आंबे लावूयात. ही आंब्याची झाडं काय झालं होतं, एक 20 एक आंब्याची झाडं राहिलेली होती. मग परत ह्या बांधावरती आम्ही लावायला सुरुवात केली. हे मका भिजवत होते, पण लाईट काय राहत नाही आहे. दुपारी म्हणजे लाईट येते आणि संध्याकाळी 9ला जाती. त्याच्यासाठी मका भिजवायची होती, पण सारखी लाईट जाते. आणि वातावरण केवढं सुंदर झालं आहे. पक्षी सगळीकडे छान असे ओरडत आहेत. आणि त्या बांधावरती म्हटलं राहिलेली जी रोपं आहेत ती लावून टाकावी. तिथं ड्रिप पण जोडलेली आहे. मग ह्यांना रोपं आणून दिली. त्या रोपाच्या बाजूनी माती टाकायची होती. मग ह्या साईडनं मी त्यांना माती भरून दिली. इकडची मका पण आता छान उगवली आहे. जी काय थोडीशी पातळ झाली आहे, पण आपली छान उगवली. असं चालू होतं आज रानात काम. ह्यांचं मका भिजवायचं, आंब्याची झाडं लावून झाली, आणि आत्याचं चालू होतं गवार खुरपायचं. आणि मग संध्याकाळी आज बेत काय होता, तर बाजार आमटी. बाजार आमटी काय असते हे मीच पहिल्यांदा बनवते. त्याच्यासाठी पाणी गरम करायला ठेवले. तर हा मसाला आहे बाजार आमटीचा. करकमची अस्सल चव असं त्याच्यावर, म्हणजे करकमची काय तर स्पेशल भाजी असणार आहे. मी पण आमच्या ह्याच्यातून आणलेला होता, दत्त मार्टमध्ये गेले होते. मग ह्यांनी घेतलं होतं, म्हणले की खूप छान लागते चवीला, आपण हा मसाला घेऊया. आणि मग काय केलं, पाणी गरम करून घेतलं. जेवढी आपल्याला भाजी बनवायची तेवढं पाणी, म्हणजे जास्त नाही, एक तांब्यावरच पाणी. आणि हे केले, कढईमध्ये तेल घातले. तो मसाला पण असा ना हेच असतो, तेलकटच असतो. त्याच्यामुळे मी जास्त तेल घातलं नाही तरी चालतं. माझ्याकडून थोडंसं भाजीला तेल जास्तच झालेलं आहे. पण हे म्हणतात थोडंसं तेल जास्त घालायचं. आणि तो मसाला बघा बाहेर काढला, ओला मसाला असल्यासारखा आहे तो. त्याच्यात जास्त असं हे तेल आहे. तर गणेशला आमच्या बाजार आमटी म्हणजे एकदम काहीतरी असं स्पेशल वाटलं होतं, की खूप काय असं मस्त एकदम. मला पण तसंच वाटलं होतं, बाजार आमटी म्हणजे एकदम असं भारी. पण असं काय नाही. बसलो आहे आम्ही तिघंजण बाजार आमटी बनवायला. तर आमच्या ह्यांना ना हे खूप आवडतं बनवायला, काय काय खूप आवडतं. तर त्यांनी काय केलं, तो मसाला मला तेलामध्ये घालून दिला. आणि मसाल्याचा वास एवढा सुंदर असा सुटलेला होता, खूप छान. तर तेलामध्ये छान तो मसाला असा परतून घेतलेला आहे. फक्त मीठ, आणि जर आपल्याला थोडीशी जास्त तिखट हवी असेल तर घरचा इसूर घालायचा. मी काल शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्याची हे केलं होतं की आम्ही बनवली बाजार आमटी. मला कमेंट्स आलेत की ताई त्याची रेसिपी दाखवा. तर हे बघा, हा मसाला विकत भेटतो. मी काही घरी वगैरे त्याचा मसाला बनवलेला नाही आहे.
विकतचा मसाला आणला होता, गरम पाणी करून घेतलं, तेल घातलं, तो मसाला त्याच्यामध्ये घातला आणि जेवढं लागतं तेवढं आपल्याला पाणी घालायचं. तयार झाली आपली बाजार आमटी. हे बघा त्याचा मसाला असा छान तेलामध्ये, त्यालाच तेल होतं त्याच्यामुळे खूप असं तेल सुटलं आणि वास खूप सुंदर येतोय आणि असा लाल मस्त मसाला आहे. तर आता आपण काय करूया, जे गरम पाणी करून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे. गणेशची खरं मज्जा झालेली आहे. त्याला ना वाटलं बाजार आमटी. फ्रीजमध्ये मसाल्याचं पॅकेट दिसलं की मला म्हणायचं कधी बनवायची आपण बाजार आमटी, कधी बनवायची. मग त्या दिवशी म्हणत चल करूया. तर नाही बघा थोडंसं आधी पाणी घालून मसाला असा छान त्याच्यात शिजवून दिलेला आहे आणि मग बाकीचं पाणी जे काय आहे ते त्याच्यामध्ये घालायचं. बाजार आमटीसोबत ज्वारी बाजरीची भाकरी खूप छान अशी लागती. पण आम्ही बनवल्या होत्या चपात्या. चपात्या पण आणि भाकरी पण, कारण गणेशला चपाती खायची होती ह्या भाजीसोबत. तर जेवढं लागतं तेवढं पाणी घालून घेतले. फक्त पाणी जे घालायचं आहे ते गरम करून घालायचं, गार नाही पाणी घालायचं. थंड पाण्याने भाज्यांच्या कोणतीही भाजी असू द्या गरम पाणी करूनच घालायचं, कारण ती गरम पाणी घातले की तिची टेस्ट खूप छान होते. गार पाण्याने काय होतं, चवीला थोड्या भाज्या वेगळ्या लागतात आणि मग काय अशी छान आरावरती उकळती आपली बाजार आमटी. मग कोणाकोणाला आवडली बाजार आमटी आणि बाजार आमटीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. माझी एक मैत्रीण आहे, बहुतेक ती मसाला करून बाजार आमटी बनवते. तर मी एक दिवशी तिला भेटले की त्याच्या मसाल्याची रेसिपी विचारेन आणि नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगेल. तर आता उकळून झाली आपली बाजार आमटी. मग काय सुरुवात केल्या गरमागरम अशा चपात्या करायला, कारण गणेशला खायची होती ना बाजार आमटी. पण काय त्याचा पचका झाला होता, त्याला असं खूप स्पेशल वाटलं होतं. बाजार आमटी म्हणजे खूप स्पेशल आहे, पण असं काही नाही. ते नुसता मसाला त्याच्यात, पण त्याची टेस्ट खूप छान आहे. त्याच्यात काही नाही आहे, पण त्याची टेस्ट खूप छान आहे. मग कसा वाटला बाजार आमटी, आमची बनवलेली बाजार आमटी, ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चालू होत्या चुलीवर मस्त अशा चपात्या. तर हे बघा बाजार आमटी दिसायला किती मस्त अशी एकदम तरीवाली, अशी वाटते की नॉनव्हेजची भाजी आहे. तर मला कमेंट्स खूप आल्या होत्या की ताई ह्याची रेसिपी नक्की दाखवा. तर हे बघा दाखवलेली आहे रेसिपी, तुम्ही पण करून बघा. आणि तो मसाला तुमच्या इथे भेटतोय का बघा. मी दत्त मार्टमधनं स्पेशल तो बाजार आमटीचा मसाला आणलेला होता. आणि गणेशचं चालू आहे गरमागरम जेवण. आत्या मला चपातीचे गोळे करून देत आहेत. तर गणेशला आहे ना पुढच्या वेळी आता विचारलं बाजार आमटी करायची का, तो म्हणेल नको नको नाही करायची, त्यात काय वेगळं नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.